नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी, मॉड्यूल 1 इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल 2 अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल 3 स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स. मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम अँड इश्यूज, नागरी समस्या. तर या 4 मॉड्यूलचा अभ्यास मित्रांनो आपण करणार आहोत. तर यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे, या पहिल्या चॅप्टरची आपण व्यवस्थितरित्या ओळख करून घेतलेली आहे, त्याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. अर्बनायझेशन हा नागरीकरण हा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स म्हणजे आपण ज्याला नागरी रचना व रूपिकी असं म्हटलेलं आहे, आणि अर्बन प्रॉब्लेम्स म्हणजे नागरी समस्या याचं असं भाषांतर होतं. तर नागरीकरण या चॅप्टरला आपण सुरुवात मित्रांनो केलेली आहे. पहिला चॅप्टर ऑलरेडी आपला पूर्ण झालेला आहे. नागरीकरण या चॅप्टरमध्ये आपण साईट अँड सिच्युएशन, त्याच्यामध्ये सिग्निफिकन्स अँड टाइप्स म्हणजे नगराचे स्थान आणि स्थिती, महत्व आणि टाइप्स म्हणजे या ठिकाणी नगराचं स्थान, त्याचं महत्व, त्याचे प्रकार. सिच्युएशन म्हणजे स्थिती, नगराची स्थिती, त्याचं महत्व, त्याचे प्रकार. आपण हा मुद्दा पूर्णपणे अभ्यासलेला आहे. यानंतर कन्सेप्ट मित्रांनो, साईट आणि सिच्युएशन मध्ये आपण साईट हा मुद्दा पूर्णपणे अभ्यासलेला आहे. तर सिच्युएशन हा जो काही मुद्दा आहे म्हणजे स्थिती, या मुद्द्याला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर कन्सेप्ट अँड फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरणाची संकल्पना व नागरीकरणाचे घटक आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पॅटर्न्स ऑफ अर्बनायझेशन इन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे मित्रांनो, ज्याला आपण नागरीकरण म्हणतो, विकसित व विकसनशील देशातील नागरीकरणाचे प्रारूप असं या मुद्द्याचं भाषांतर होईल. आणि फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज म्हणजे कार्यानुसार नगरांचं वर्गीकरण. त्यानंतर मित्रांनो, नगरे व शहरांचे स्थान व स्थिती. नगरे व शहराच्या स्थापनेत स्थान व स्थितीला विशेष महत्त्व आहे, कारण नगरांचा व शहरांचा विकास, विस्तार व त्यांचे स्वरूप यावर स्थान व स्थिती या दोन्ही गोष्टींचा प्रभाव पडतो. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेल्या आहेत. नगरांचे जे काही स्थान आहे त्या स्थानासंदर्भात या ठिकाणी विवेचन आपण केलेलं आहे. आणि नंतर नगराच्या स्थानावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये भूपृष्ठ रचना, पाणी पुरवठा, जमीन, हवामान, दळणवळण, आर्थिक घटक, सामाजिक घटक या सर्व घटकांचा आपण मित्रांनो अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण महत्त्वपूर्ण अभ्यास केला तो म्हणजे नगरे व शहरांच्या स्थानाचे प्रकार व महत्त्व. या गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे. यामध्ये सुरक्षित स्थान, नदी किनाऱ्यावरील स्थान. त्यानंतर मित्रांनो, नदी किनाऱ्यावरील स्थानामध्ये नदीचे वळण, नद्यांचे संगम, नदीच्या किनाऱ्यावरील उंच भाग, पुलाचे निकटवर्ती स्थान. त्यानंतर नदीतील जलवाहतुकीच्या सीमा,
जलखिंड, घळई नदी पर्वतीय भाग ओलांडून जेथे मैदानी भागात प्रवेश करते ते स्थान, धबधब्यांचे स्थान, नदीच्या किनाऱ्यावरील सुपीक मैदानाचे स्थान, नदी मार्गातील सरोवरे, नदीचे मुख इत्यादी गोष्टी मित्रांनो आपण नदीच्या स्थानाच्या संदर्भात अभ्यासले. त्यानंतर आपण तिसरं जे काही स्थान आहे पक्क्या रस्त्यांच्या बाजूचे स्थान हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण वेगवेगळ्या जिथं रस्त्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे त्या ठिकाणचं स्थान किंवा इतर काही वाहतुकीच्या गोष्टी आपण विचारात घेऊन त्या ठिकाणचं जे काही स्थान आहे ते स्थान आपण पाहिलेलं आहे, त्याचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. यामध्ये आपण अनेक गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत की या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वाहतुकीचे जे काही प्रकार असतात त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करण्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे की जसं रेल्वे जंक्शन हा सुद्धा भाग आपण अभ्यासलेला आहे. सीमावर्ती स्थान आपण अभ्यासलं, कालव्याचे स्थान अभ्यासलं, दर्याचे स्थान, वायुमार्गावरील स्थाने, तीर्थस्थान, पाणी पुरवठा किंवा शिक्षणाचे स्थान, स्वास्थ्यप्रद स्थान, बंदरे या सर्व स्थानांचा अभ्यास मित्रांनो आपण केलेला आहे. सगळ्यात शेवटी आपण शिल्प केंद्रे किंवा लष्करी छावणी किंवा भूरचनेचा संदर्भात नगरे व शहरांचे स्थान, पर्वतीय स्थान, तटवर्ती स्थान, द्वीपीय स्थान या सर्व गोष्टी मित्रांनो आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेल्या आहेत. हा संपूर्ण आढावा आपण घेतलेला आहे कारण या ठिकाणी स्थान व स्थितीमधला स्थान हा भाग जो आहे तर स्थानाचे प्रकार व महत्त्व हे या ठिकाणी व्यवस्थितरित्या संपलेलं आहे. याची आठवण आणि आपण काय शिकलो याचं स्मरण या ठिकाणी करून दिल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, ते म्हणजे नगरे व शहरांची स्थिती. मित्रांनो या ठिकाणी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा अभ्यास करणार आहोत की कोणत्याही नगराची व शहराची स्थिती त्या नगराच्या वा शहराच्या पार्श्वभूमीशी संबंधित असते. मित्रांनो जेव्हा हे प्रकरण आपलं सुरू झालं तेव्हा मी आपल्याला स्थान दोन प्रकारे सांगितलं जातं याच्यावरती अधिक फोकस केलेला होता. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं की नगराची दोन प्रकारचे स्थान सांगितले जातात, एक निरपेक्ष स्थान आणि एक सापेक्ष स्थान. तर या असणाऱ्या निरपेक्ष स्थानामध्ये जे काही स्थान सांगितलं जातं ते मित्रांनो अक्षवृत्ती व रेखावृत्तीच्या साह्यानं या ठिकाणी सांगितलं जातं. आणि सापेक्ष स्थान आहे हे सभोवतालचे असणारे जे काही पर्यावरणातील जे काही घटक आहेत मग ते घटक मित्रांनो मानवनिर्मित असतील किंवा निसर्ग निर्मित असतील, पर्यावरण सांस्कृतिक असेल किंवा पर्यावरण नैसर्गिक असेल, या दोन्हींच्या संदर्भात जे काही स्थान सांगितलं जातं त्याला सापेक्ष स्थान असं म्हटलं जातं. आणि त्याच गोष्टींचा या स्क्रीनवरील पहिल्या विधानाशी संबंध आहे. कोणत्याही नगराची वा शहराची स्थिती त्या नगराच्या वा शहराच्या पार्श्वभूमीशी संबंधित असते. ज्याला इथं पार्श्वभूमी म्हटलंय त्यालाच आपण नैसर्गिक किंवा सांस्कृतिक घटक असं म्हणतो. म्हणजेच असं म्हटलं की नगरांचं असणारं सापेक्ष स्थान म्हणजे ती नगरांची किंवा शहरांची स्थिती असते असं तर म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि या पार्श्वभूमीत त्याच्या सभोवतालच्या प्रदेशात असलेली सुपीक जमीन, कृषी क्षेत्र,
खनिज क्षेत्र, दळणवळण, औद्योगिक क्षेत्रे इत्यादींचा समावेश होतो. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर त्या नगरांचा वा शहरांचा विकास होत असतो व त्याचे स्वरूप त्याच्या पार्श्वभूमीवरच अवलंबून असते. हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे सापेक्ष स्थानाच्या संदर्भात. त्याच गोष्टी पुन्हा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर आलेल्या आहेत. थोडक्यात मित्रांनो, की सभोवतालची जी काही परिस्थिती असते नगराच्या सभोवतालची, किंवा त्याला आपण पार्श्वभूमी असं म्हणतो. मग या पार्श्वभूमीमध्ये सुपीक जमीन असेल, कृषी क्षेत्र असतील, खनिज क्षेत्र असतील, दळणवळण असतील, औद्योगिक क्षेत्र असतील, त्यानुसार त्या नगरांची स्थिती ठरते. हे या ठिकाणी थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे, सांगायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट, की नगरे व शहरांच्या स्थितीचे प्रकार व महत्व. या ठिकाणी पहिली स्थिती, आपण जसं स्थानाचे प्रकार व महत्व पाहिले तसं स्थितीचे प्रकार व महत्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रत्येक शहराची जी काही स्थिती असते ही स्थिती भिन्न असते. पार्श्वभूमी किंवा भौगोलिक परिस्थिती किंवा नैसर्गिक परिस्थिती किंवा सांस्कृतिक परिस्थिती ही भिन्न असते आणि त्यानुसार त्या शहराला एक विशिष्ट अशी स्थिती प्राप्त होते. त्यालाच आपण त्या नगरांच्या स्थितीचे प्रकार असं आपण म्हणतो. आणि स्थितीवरती आधारित त्या नगराचं महत्व अवलंबून असतं. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिली स्थिती आहे कृषी क्षेत्र स्थिती. मित्रांनो, कृषी म्हणजे शेती, इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चर म्हणतात. आणि ही जी कृषी आहे ही खऱ्या अर्थानं मानवाची तारणहार आहे, मानवाचं पोषण करणारी आहे. मानवाचं भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ कोणत्याही काळात प्रवेश केलात तर कृषी क्षेत्र हे मानवाचं पोषणहार राहणार आहे. मित्रांनो, कृषीला खूप महत्व आहे. आज आपण फक्त विसरतोय. आपण थोडंसं कृतज्ञ बनत चाललोय. आपल्याला वाटतं की प्रगत विज्ञान आणि मानवाची असणारी प्रचंड असणारी जी काही शक्ती, या शक्तीच्या जोरावरती आपण निसर्गाला पाठीमागं टाकू, निसर्गावरती विजय मिळवू आणि निसर्गाचं आणि आपलं कोणत्याही प्रकारचं देणं घेणं लागणार नाही अशाही प्रकारचं उद्धट विचार आपल्या मनामध्ये डोकावतो. त्या विचारातून उद्धट कृतीही, आचार म्हणतो त्याला, विचारातून उद्धट आचारही प्रकट करतो. आणि त्या आचाराची किंवा विचाराची, आचाराची जे काही वास्तव रूप धारण होतं ते भयानक असतं. कारण या संपूर्ण गोष्टी आहेत, या गोष्टी कृतज्ञपणाच्या आहेत. निसर्गाशिवाय किंवा या पर्यावरणाशिवाय आपलं अस्तित्व असू शकत नाही. मग कृषी संदर्भात काय सांगायचं आहे मला, की कृषी सुद्धा आपल्याला निसर्गाने दिलेली एक गिफ्ट आहे, निसर्गाने दिलेली एक भेट आहे. मित्रांनो, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तुम्हाला फक्त वाटतं की मानवानं कृषी क्षेत्र पिकवले किंवा शेती पिकवलेली आहे, परंतु मानवानं शेती पिकवली आहे या संदर्भात एक सुंदर कथा मी तुम्हाला सांगेन. की मानव आणि देव एकदा समोरासमोर आले.
या ठिकाणी देव म्हणजे निसर्ग. अगोदर सांगतो, म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तर समोरासमोर आले आणि मानवानं नेहमीप्रमाणे दरपोक्तीची डरकाळी किंवा अभिमानाची डरकाळी फोडली. तू जे करू शकतोस ते मीही करू शकतो, किंबहुना तुझ्यापेक्षाही मी आज श्रेष्ठ बनतोय. किंवा तो निसर्ग म्हणजेच परमेश्वर म्हणाला, ठीक आहे, मी जे बनवतो ते तू बनवून दाखव. गोष्ट एकदम संक्षिप्त सांगतो मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या, लक्षपूर्वक ऐका. की या ठिकाणी देव म्हणाले, निसर्ग म्हणाला की मी जे करतोय ते तू करून दाखव. तर मानव म्हणाला, का नाही, निश्चितपणे मी करून दाखवेन. आणि मग देवानं माती घेतली, पाणी आणलं, पाणी आणि मातीचं चिखल केला, चांगली माती मर्दून घेतली, त्यापासून एक सुंदर असा हत्ती तयार केला. आणि त्या हत्तीमध्ये मित्रांनो या निसर्गानं, या परमेश्वरानं प्राण भरले. तो हत्ती सजीव झाला आणि निसर्गामध्ये वावरू लागला. तेव्हा मित्रांनो मानव म्हणाला, मी करून पाहतो. मानवाच्या मनामध्ये जेव्हा मातीच्या हत्तीमध्ये निसर्गानं किंवा परमेश्वरानं प्राण भरले, तेव्हाच मानवाचा विश्वास डळमळीत झाला. परंतु विश्वास डळमळीत झाला हे दाखवायचं नाही आपल्याला. आपण प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्नातून आपण निसर्गावरती विजय मिळवणार आहोत. या भावात मानवानं माती घेतली, पाणी घेतलं, चिखल करायला लागला. तेवढ्यात परमेश्वर म्हणाला, निसर्ग म्हणाला, तू तुझी माती आण. ही जी काही माती आहे मित्रांनो, ही जी माती आहे, किंवा निसर्ग म्हणतोय की ही माती आहे, ही माझी आहे, हे पाणी आहे, हे माझं आहे. तू तुझी माती आण, तुझं पाणी आण, मग त्याचा चिखल बनव, मग त्याचा हत्ती तयार कर, मग त्याच्यामध्ये तू प्राण भर. तेव्हा परमेश्वरासमोरचा हा मानव हताश झाला, निराश झाला. आणि त्यानं मित्रांनो की पाहिलं की आपलं काहीच नाहीये, हे सगळं निसर्गाचं आहे. आणि असं असताना आपण निसर्गाशी स्पर्धा करायला निघालोय, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असं त्याच्या लक्षात आलं मित्रांनो. परंतु मित्रांनो असं लक्षात आलेल्या या मानवानं क्षणभरच हे लक्षात ठेवलं. नित्य दैनंदिन जीवन जगताना तो मात्र ही गोष्ट विसरून जातो. लक्षात घ्या, तुमच्या अवतीभोवती ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, तुम्हाला वाटतंय की या गोष्टी आम्ही बनवलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींना लागणारी जी काही मूलभूत साधनं आहेत ही निसर्गातूनच घ्यावी लागतात. म्हणजे मानवाचं स्वतःचं असं काहीही नसतं. आणि म्हणून मानवानं अत्यंत नम्रतेनं निसर्गाची मिळतं घेऊन, निसर्गाशी एकरूप होऊन, निसर्गाच्या हातात हात घालून जर आपलं जीवन यापन जगायचं ठरवलं तर निश्चितपणे मित्रांनो मानव सुखी होईल. अन्यथा मानव धावत सुटलाय. या प्रचंड धावण्याच्या या स्पर्धेमध्ये फक्त मानवामध्ये हव्यास आहे आणि हव्यास आहे.
दुसरं तिसरं काही नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की ही गोष्ट का सांगितली, तर हे कृषी क्षेत्र स्थिती जी आहे किंवा खनिज क्षेत्र स्थिती जी आहे किंवा वनक्षेत्र स्थिती आहे, ह्या सर्व स्थिती मित्रांनो निसर्गानं आपल्याला बहाल केलेले आहेत, निसर्गानं आपल्याला प्रदान केलेले आहेत. यामध्ये आपलं काही नाही आहे. तुम्ही म्हणा की पुढची स्थिती दळणवळण क्षेत्र स्थिती, औद्योगिक क्षेत्र स्थिती, ह्या दोन्ही स्थिती सुद्धा मित्रांनो आपण लक्षात घ्यायला हवं की यातली प्रत्येक गोष्ट, मग दळणवळणामध्ये असणारं जे काही मोठं असणारं वाहन असेल, रेल्वे असेल, जहाज असेल, विमान असेल किंवा त्यांचे वाहतुकीचे जे मार्ग आहेत, रस्ते असतील किंवा रेल्वे रूळ असेल, जहाजासाठी लागणारं पाणी असेल आणि विमानासाठी लागणारं वातावरण असेल, या सर्व गोष्टी मित्रांनो म्हणजे ही वाहतुकीची साधनं बनवताना लागणारा कच्चा माल हा पर्यावरणातून घ्यावा लागतो. आणि याशिवाय मित्रांनो ही वाहनं, रेल्वे, जहाज किंवा विमान हे ज्यावरून जाणार आहेत ते सर्व घटक म्हणजे रस्ते, रेल्वेचा रूळ किंवा पाणी किंवा वातावरण हे सर्व निसर्गातून आलेलं आहे किंवा निसर्गाशी संबंधित आहे. म्हणजे दळणवळण क्षेत्र स्थिती सुद्धा ही निसर्गानं बहाल केलेली आहे. औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात तसंच आहे की उद्योगधंद्यामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्ट ना गोष्ट ही निसर्गानं आपल्याला प्रदान केलेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, आणि म्हणून अत्यंत मानवानं दक्षपणे आपली वाटचाल करायला हवी. निसर्गामध्ये जो खूप हस्तक्षेप चालवलेला आहे तो कमी करायला हवा. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर येतं प्रादेशिक स्थिती. हे तर प्रदेशावरतीच अवलंबून आहे. आणि प्रदेश या ठिकाणी कोणता प्रदेश, तुम्ही आम्ही तयार केलेला प्रदेश नव्हे. निसर्गतः जे काही प्रदेश आहेत आपण फक्त त्याला नावं देतो, आपल्याला हवी ती नावं त्या प्रदेशाला देतो, परंतु सर्व गोष्टी ह्या निसर्गाच्याच असतात. आणि ह्या प्रादेशिक स्थिती सुद्धा निसर्गानं आपल्याला प्रदान केलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो नगरे व शहरांच्या स्थितीत जी काही प्रकार व महत्व याची सुरुवात करताना ही जी काही नगरांना विशिष्ट जी काही स्थान आहे आणि या स्थानाची जी काही पार्श्वभूमी आहे म्हणजेच नगराची स्थिती आहे, ही नगराची स्थिती आपल्याला निसर्ग किंवा भौगोलिक पर्यावरण आपल्याला बहाल करतो हे आपण या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. मग तशाच प्रकारे कृषी क्षेत्र स्थितीमध्ये सुद्धा असणार जी काही कृषी आहे ही कृषी मानवाची नाही आहे. मानवानं फक्त आपल्या मेहनत, आपल्या बुद्धीच्या जोरावरती निसर्गाच्या मदतीनं ती पिकवलेली आहे. निसर्गाची मदत नसेल तर मानव ती शेती पिकवू शकत नाही. उदाहरणार्थ शेतीला लागणारं पाणी आहे, शेतीला लागणारं हवामान आहे, शेतीला लागणारी मृदा आहे. हे तिन्ही घटक मित्रांनो किंवा शेतीला लागणारं जी काही वनस्पती आहे किंवा बी बियाणं आहे, या चारही गोष्टी आपल्याला निसर्गातून प्राप्त कराव्या लागतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या, लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे आपण निसर्गाशी प्रेमानं वागू. जसं मी तुम्हाला आता गोष्ट सांगितली तशा प्रकारे. मग कृषी क्षेत्र स्थितीच्या संदर्भात सुपीक जमीन, आता सांगितल्या गोष्टी, आणखीन काय त्याच्यामध्ये ऍड होतील. हवामान, पाणी, बी बियाणं, याशिवाय मित्रांनो
पाण्यासंदर्भात जलसिंचन सोयी सुविधा असं शब्द या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. आणि मग कोणत्या प्रकारची कृषी हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. तर त्यामध्ये मित्रांनो एक सुपीक जमीन आणि त्यावरती असणारे काही जलसिंचन सुविधांच्या साह्यानं आणि हवामानाच्या साह्यानं आपण त्या क्षेत्राला अनुकूल अशी शेती करतो. मग ती दोन प्रकारची असू शकते. एक खाद्य किंवा अन्नधान्य, कडधान्य, तृणधान्य, म्हणजे अन्नधान्यामधलाच हा भाग आहे. कडधान्य, तृणधान्य, फळे, भाजीपाला या गोष्टी आहेत. ह्या मानवाच्या आहारासाठी उपयोगात येणाऱ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो काही पिकं नगदी पिकं असतात. ही सुद्धा पिकं आपण घेतो आणि बऱ्याच वेळा ही नगदी पिकं मित्रांनो आपल्या असणारा जे काही कृषी उद्योग आहेत या कृषी उद्योगाचा ते रॉ मटेरियल्स असतात. आणि मग त्या कृषीवरती प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत ते उद्योग शहरात असतात आणि शहराच्या सभोवतालचा जो काही एरिया आहे ज्याला आपण पार्श्वभूमी असं म्हटलेलं होतं, कृषी क्षेत्र, त्या पार्श्वभूमीमध्ये काय कृषी क्षेत्र आहे म्हणून त्या शहराला कसली स्थिती प्राप्त झाली आहे, कृषी क्षेत्र स्थिती प्राप्त झालेली आहे. तर त्या शहरातील कृषी उद्योगांना लागणारा कच्चा माल हा या शहराच्या सभोवतालच्या असणाऱ्या कृषी पार्श्वभूमीतून प्राप्त होतं. अन्नधान्य सुद्धा या कृषी पार्श्वभूमीतून प्राप्त होतं. फळफळावळ, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, सगळ्या गोष्टी या नगराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो या कृषीतून प्राप्त होतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि इतकी कृषी महत्वाची आहे की मित्रांनो शहरातील सगळे उद्योगधंदे बंद पडले, फक्त ग्रामीण भागातील कृषी चालू राहिली तर संपूर्ण पृथ्वीवरचा सगळ्या माणसांना अन्न, पाणी, हवा, त्याचबरोबर दूध, फळ, फळावळे, भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी या कृषी क्षेत्रातून मित्रांनो आपल्याला उपलब्ध होतात. आणि कोणत्याही परिस्थितीत एकही माणसाचं काहीही अडत नाही. पण याच्या विरुद्ध जर कृषी क्षेत्र जर बंद पडलं तर मित्रांनो लक्षात घ्या सगळी परिस्थिती विचित्र होऊन जाईल. ग्रामीणच काय शहरी माणूस सुद्धा जिवंत राहणार नाही. या संदर्भात मी तुम्हाला एकदा उदाहरण दिलं होतं की टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या घरामध्ये किंवा यांच्या इंडस्ट्रीजमध्ये तयार होणारं प्रोडक्शन आपल्या घरामध्ये नसलं तर आपण जगू शकतो. तरीसुद्धा आपण जगू शकतो. परंतु शेतकऱ्याच्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा शेतामध्ये पिकणाऱ्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये नसतील तर मित्रांनो आपण जगू शकत नाही. इतकं या कृषी क्षेत्र स्थिती असणाऱ्या शहराला खूप महत्व आहे. आणि मग या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी म्हणून ही शहरं, कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी म्हणून ही शहरं उदयास आलेली आहेत. तर काही ठिकाणी जी काही अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकतं त्या अन्नधान्याचं संग्रह करण्यासाठी सुद्धा किंवा त्याचं वितरण करण्यासाठी ही शहरं, या कृषी क्षेत्रामधील ही शहरं उदयास आलेली आहेत. ती व्यापारी ठिकाण बनतात मित्रांनो. कृषी क्षेत्रासाठी किंवा कृषी क्षेत्रात म्हणूया उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन होते. म्हणून तेथे कृषी मालावर आधारित अशा प्रक्रिया उद्योगांचा विकास होतो.
त्यामुळे कृषी क्षेत्रातील नागरी ठिकाणे व्यापाराबरोबरच मित्रांनो औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाची बनतात. उदाहरणार्थ संयुक्त संस्थानातील मेम्फिस व जॅक्सन ही शहरे कापूस उत्पादन क्षेत्रात स्थापन झालेली आहेत. तर कॅनडातील मित्रांनो विनिपेग हे शहर गहू उत्पादक क्षेत्रात स्थापन झालेलं आहे. आफ्रिकेतील कुमिसी हे ठिकाण कॉफी उत्पादक क्षेत्रात स्थापन झालेलं आहे. तर भारतातील हापूड गहू उत्पादक क्षेत्रात, तर पाटणा तांदूळ उत्पादक क्षेत्रात वसलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो कृषी क्षेत्रात स्थापन झालेल्या नागरी ठिकाणांची पार्श्वभूमी ही सधन असते आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असते. सुपीक जमीन, शेतीचा विकास, अन्नधान्य, कच्च्या मालाचे उत्पादन यामुळे या ठिकाणची प्रगती होते. येथे आसपासचा माल गोळा होतो. त्यामुळे ही ठिकाणे मुख्यतः व्यापाराची ठिकाणे बनतात. तर थोड्याफार प्रमाणात ही ठिकाणं औद्योगिकदृष्ट्या सुद्धा प्रगत झालेली आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो कृषी क्षेत्रस्थिती नगराची सांगता येते. हा एक प्रकार सांगता येते, त्याचं महत्त्वही सांगता येतं. कृषी क्षेत्रस्थिती नगरांची आपण पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण त्याचं महत्त्व पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण थांबणार आहोत, कारण या ठिकाणी वेळ आपली संपलेली आहे. पुढील तासाला आपण पुढच्या गोष्टी आपण पाहू. धन्यवाद.